कादोळे म्हणजे काय चिल्लर समजलं ते ना. दिले तिन्ही दिले अटकून आता आणि झाबऱ्याचा कार्यक्रम झालेला आता. काही विषय राहिलेला नाही, एकदम चिंतेचं कारण नाही. निवांत झोपा पद्धतशीर, नो टेन्शन. रेडी म्हणलं पोलीसच्या गाड्या आहेत. अरे बापरे, मोठी गाडी आलेली पोलीसची. मोठी गाडी आली. मोठी गाडी कशी काय आली अचानक आपली इथं? बापरे जगदीश, तिथं झाबरू दिसून राहिला रे. अरे बापरे, झाबरू कसा काय आला इथं? अरे बापरे, मग झाबरू आला तर मग तर आपला कार्यक्रमच झाला होता. ते कसा काय आला? आता गेमच झाला आपला. आता आपल्याला बिलकुल उचलासाठी आले ती. आपल्या डायरी सीट आपल्याला उचलणार आहे. रातभर दणकी देऊन उद्या सकाळी कोर्टात जे आपल्याला बोलायचं ते बोला लागणार आहे. आता काय काय कसं करता मग? आता याच्यातून मार्ग काढा ना काहीतरी. काहीतरी मार्ग काढा. बस आता आपल्यापाशी एकच मार्ग आहे फक्त. हे झाबऱ्या जे आहे हे कोर्टात न पोहोचू देणे. याले इथंच आपल्या तिजोरीच्या तहखान्यामध्ये अटकवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय काम करू, आपले जे जुने पासवर्ड होते 2 पासवर्ड जुने ठेवू आणि शेवटचा पासवर्ड अलग करू. म्हणजे हे अंदर अटकले पाहिजे. हे का अंदर अटकला झाबऱ्या की झालं, याला बाहेरही निघता येत नाही आणि वरही निघता येत नाही. भलाही दुसऱ्या दिवशी याला काढून टाकू. फक्त कोर्टाचं काम उद्या झालं की विषय संपला. ते 3 जण अंदर. बस हे एक पाहिजे. नाही तर हे जर का उद्या कोर्टात आला की झालं आपलं काम. अच्छा, म्हणजे हे आपल्याला शोधत शोधत तिजोरीकडे येतील नाही का? बरं बरं बरं, ठीक आहे. मग आता यायला मदत फसवायचं नाही का? चला मग, चला लवकर फटकन आपण अंदर चालले जाऊ. जुने पासवर्ड टाका ते पहिले 2-3 आणि बाकी अंदर. चल घे मग डायरी घे लवकर आपली सोबत आणि चल लवकर. कमान फास्ट. एम खादोळे जल्दी बाहेर निघलो. गेट खोला जल्दी. हॅलो खादोळे साहेब, दार उघडा. नाही 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 नाही, ते कसं गेट खोलणारच नाही आता, कारण की कॅमेऱ्यात त्यानं झाबरूले 100% पाहिलं असू शकते. याले पाहिलं म्हणजे त्यानं लपाची व्यवस्था काही ना काही करणं सुरू आहे. लवकरात लवकर अंडर घुसणं आहे आपल्याला. चारी बाजूनं आपल्याला बिलकुल लक्ष ठेवणं आहे. चला कमान फास्ट गो. खादोळे इज कमिंग. पासवर्ड चेंज करना है. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नया पासवर्ड. तिड़ा तिड़ा दार उघड. खादोळे इज कमिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नया पासवर्ड बनाना है. नया पासवर्ड है उड़दा उड़दा दार उघड. खादोळे इज कमिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आका पासवर्ड बदलना है. नया पासवर्ड. सोयाबीन सोयाबीन दार उघड. आपण इथं जसं आलो तसेच ते आता इथपर्यंत पोहोचतील. पण इथं आल्यावर ते खास अटकतील. आता पहिले आपण माल पाहून घेऊ. मग माल पाहिला की हे दार लावून घ्यायचं. म्हणजे मागचं दार उघडणार नाही आणि पुढचंही उघडणार नाही. इथं ते फसतील. एक वेळ इथं फसले की उद्यापर्यंत आपलं ॲडजस्टमेंट कोर्टाचं निपडलं की नंतर पाहू यायचं काय करायचं ते. चलो फास्ट. तर आता माल तर व्यवस्थित आहे, सगळं पद्धतशीर आहे ना. तर आता मी काय म्हणतो, हे जी डायरी आहे इथंच ठेवून द्या तिजोरीतनी. म्हणजे टेन्शनचं काम राहणार नाही. इथं काही कोणी पोहोचू शकत नाही. ठेवून द्या अंदर. चला आता इथून लवकर निघायचं करावं लागते आपल्याला. आणि ते दार लावून घ्या लवकरात लवकर आणि लवकर बाहेर निघू आणि एखाद्या लॉजवर कुठं चांगल्या पॉशमध्ये चालले जाऊ. चल कर, ओके करते. दार बंद कर. लख लगे, हाँ गेट के पास खड़े रहो तुम. हाँ वहाँ से वो भाग नहीं सके. और वो रावड़ी सर, तुम पिछला भाग देख लो बराबर. जाओ पीछे जाओ पीछे. तर मी काय म्हणतो साहेब, हे अंदर असतील का नसतील म्हटलं, तुम्हाला काय वाटते? आता एवढं मोठं अंदरून दार लावलं म्हटल्यावर ते घरात आहे 100%. कुठं ना कुठं लपलेलं आहे. फक्त आपल्याला ते डायरी कुठं ठेवलेली आहे ते काढून घे लवकर आणि आम्ही दोघं जण इकडे तिकडे शोधतो. लवकरात लवकर तू डायरी काढून घे लवकर. आम्ही बाकी इतर पाहून घेतो. ओके सर, ठीक आहे. भांडे सर, काही लागलं का नाही हातात? काही आहे का नाही मला अंदर ते? हो चालू आहे, पाहणं चालू आहे. एक एक रूम चेक करणं सुरू आहे. फक्त तुम्ही कसं लक्ष द्या इथं. कसं आहे, नाक दाबलं की तोंड उघडते बरं. इथं लक्ष द्या बरोबर. इकडून पाहू शकते ते. हो मी हो ना, इथं काही टेन्शन नाही. या रस्त्याने जाणारच नाही ती. तुम्ही पहा बरोबर, अंदर पहा लवकर. गेले कुठे सगळीच्या सगळी? घरात नाही, इथं आउट हाऊसमध्ये नाही, लपले कुठंच नाही. बहुतेक आता ते डायरी तरी सापडले का नाही काय सांगतेल नाही का, ते तरी पाहून घ्या. चला लवकर. हो साहेब, आहे का अंदर? आहे का? काय सरायच्या अंडरही नाही ना ते. हो बाहेर कुठं दिसली नाही का? नाही ना, घरात नाही, दारात नाही, कुठंच नाही ते. हो पळायला वाटतं राजा. मला वाटतं 100% पळायला ते. नाही 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 नाही, ते घरातच असले पाहिजे. कारण की गाडी आहे आणि दुसरी गोष्ट कुलप सगळे अंदरून होती त्याची. त्यामुळे ते आहे घरातच. हो कुठं जळले हे फक्त आपल्याला दिसून नाही राहिले. तर तुम्ही काय करा, अजून पहा इकडे तिकडे. गार्डन हे ते सगळं बाजूनं. काही रूमा चेक करा. दरवाजाच्या मागं पहा, पलंगाच्या खाली पहा, इकडे तिकडे पहा, कपाट आहे ना पहा.
मी तोपर्यंत ते डायरी सापडली का पाहतो. 1 मिनिट. पहा तुम्ही जा, पहा लवकर. अरे बुवा, काय सापडली का नाही मला डायरी? खाडोळीचं काही सापडून नाही राहिला. कमीत कमी डायरी. सगळं बिलकुल डायरी घेऊन गेला आणि ती गायब झाला. आता काय करता? काय करता? चला अजून पाहू काही इकडे तिकडे असेल तर. हो चल फास्ट, हो चल लवकर. आता नाही खादोळे सापडला ना त्याची डायरी सापडली. नाही बाहेर पोयाला ना तुम्ही म्हणता अंदर बी आहे. मग आहे कुठं ते? गेला कुठं? काय 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 गायब झाला ते. ना आता कोर्टात काय सादर करावं म्हणून मी तुम्हाला हॉर्न वाजू नका. 100% आणीच पोयाला ते. मग म्हणून मी तुम्हाला. नाही ना, तसं नसते ते, फॉर्मॅलिटी आहे ते. थांबा तुम्ही. तर मी काय म्हणतो झाबरू, आता तुला काय अंदाज काय वाटते? कारण की तू या घरात राहिलेला आहे. कुठं लपले असू शकते ते? कुठं लपले असू शकते? सर बिलकुल 100%. आपली जी तिजोरीची जी जागा आहे का द्यायची अंडरग्राऊंड, 100% त्याच्यात लपलेत ते. बिलकुल 100%, 101% तिथं सापडते आपल्याला. बरोबर आहे. तिकडे गेले ते नाही का? डायरी सहित सापडते अंडर. तर मला तर वाटतं बहुतेक पासवर्ड तर माहीत आहे ना तुले? पासवर्डचा काही विषय नाही. पहिले दुसरीतल्या पुट्ट्याचे ध्यानात राहते ते. आपलं कास्तकाराच्या हिशोबाचीच आहे त्याची. फक्त कसं आहे, एक आपल्याला लवकरात लवकर एक काम करावं लागेल. मागची जी साईड आहे का नाही बिल्डिंगच्या, तिकडून ती पडू शकते बरं. आपण 5 जण इकडे आहो. नाही पळायची तिकडून. हे बा लवकर तुम्ही मागत आला, तुम्हाला जागा दाखवून देतो. एक जण तिथं थांबायचा, एक जण समोर थांबायचं, आणि बाकीचे आम्ही 3 जण अंदर घुसतो. बापरे, पळायला असते ना बा. चाल लवकर फटकन दाखवू दे कुठं आहे. चल. हे जागा आहे म्हटलं. इथून ते बाहेर निघणार आहे. तिकडून जर ते घुसले असतील तर हे त्याचा शेवटचा टप्पा. इथं 100% निघणार आहे. म्हणून मी काय म्हणतो, इथं एक जण ठेवू आपण. लखलं घे, तू इथं थांबायचं काय. आम्ही 3 जण, पांडे साहेब, सांगडे साहेब, आम्ही जातो तिकडे अंदर. अंदरून ते तिजोरीचा शोध घेतो. त्याच्या अंदर ते लपलेले आहे. आणि आपलं रावडी साहेब, तुम्ही समोरचा भाग सांभाळा. बरोबर, ठीक आहे ना? मी इथं सांभाळतो. इथंच बिलकुल उभा राहतो. आणि रावडी साहेब आहे समोर. ठीक आहे. मग तुम्ही पाहा काय ते तिजोरीचं. बरं, तर मग आता कसं करतो? मग तिकडे चालतं का? तुला वाटते का गेले असन का अंडर असन लेकायचे? नाही, ते आहे अंदरच. काऊन की ते आपण आलेल्या अंदर घुसलेत ते. त्याला वाटलं जातील 1 घंट्यानी इकडे तिकडे पाहते ना, चालले जातील वापस. पण आपल्याला सगळं माहीत आहे द्यायचं. आपल्याला तळ घरात जायचं आहे तर तिजोरी शोधाले. तिथं ते सगळे सापडणार आहे आपल्याला. डायरी सापडणार आहे. चला आता 3 जण जाऊ आपण, ते दोघे तिकडे. चला मग आता काही टाइम गमाल पुरत नाही. त्याला पकडल्याशिवाय उद्या आपल्याला कोर्टात कसं इलाजच नाही बरं काही. चला मग आता पाहून घेऊ. पहा म्हणलं साहेब, हे आहे म्हणलं मेन भीत. याच्या अंदर आहे म्हणलं बिलकुल ते. मग अंडरग्राऊंड. आता पहिला पासवर्ड वापरतो मी. पाहू काय होते तर. खुलजा शिमशिम, खुलजा शिमशिम, तिळा तिळा दार उघड, तिळा तिळा दार उघड. आता हे म्हणलं दार उघड. आता दुसरा पासवर्ड वापरावा लागते आपल्याला. आता आहे दुसरा आहे आपला उडदा दार उघड, उडदा दार उघड. आता आलो आपण 3ऱ्या टप्प्यात. आता पुढचा पासवर्ड सोयाबीन दार उघड, सोयाबीन दार उघड. आलो आता नाही का? आता काय करावं लागते पुढे? आता पुढे काय म्हणा, पुढे इथं हे दरवाजा आला कसा उघडा होता त्या दिवशी मी खादोळीच्या मागं आलतो तर. मग आता हे कसं? मग हे काय याचा पासवर्ड असेल ना काही रे बा? तेच तर म्हणाल, याचा पासवर्ड नाही, 3च पासवर्ड होते ना. हे दरवाजा उघडा होता, ते दडकन अंदर घुसला, मी पाहिलं होतं असं लावून. बापा, सारा घोरच झाला. मग आता हे दरवाजा कसा उघडता कसा मग? पाहिणं काही म्हणणं काही एखादं काही असेल तर. कापूस गिपूस, हरभरा गिरभरा काही म्हणून खुलजा शिमशिम, कापूस दार उघड, हरभरा दार उघड, वटाणे दार उघड. काही नाही म्हणलं साहेब, काही नाही, खरं नाही म्हणलं. आता निघता कशा? आता चला मागं चला, रिटर्न चला. रिटर्न कसं जावं म्हणलं? रिटर्न कसं जावं लागायचं? तेच म्हणलं लागेल का डबल? काय आता टेस्ट म्हणू लागेल ना भावा. ते काय होतं रे, आता सोयाबीन म्हटलं ना शेवटचं. सोयाबीन म्हण, मग हे उघडून जाईल. खुलजा शिमशिम, सोयाबीन दार उघड. अरे बापरे, हे नाही उघडून राहिल्याच्या. म्हणजे हे बंद झालं आणि हे बंद झालं. मग आता काय करतो रे बा? साहेब आता तर कठीणच काम झालं. त्यानं राजा तिकडून ते लावून घेतलं. याचा पासवर्ड नाही, काही नाही. पुरं गोतेच आणलं यानं तर. आता बाहेर कसं निघता का मरता याच्यानी बाबा? रावडीला फोन लावा लवकर, रावडीला फोन लावा. बापरे साहेब, रेंज नाही म्हणते. रेंज नाही म्हणते. अरे बाबा, काय मुठमाती होती का आपली इथं? काहीतरी करायच लागते साहेब आपल्याला. एक तर दरवाजा तोडा लागते, नाही तर मग ही भीत तोडा लागते. 2 पैकी काहीतरी तोडाच लागते आता. राजा कल्ला केला तर आवाज आहे बाहेर नाही येत. आता कसं काय? हे कुकडे पाठीन आपल्याला काय घोरच झाला आता हे तर. चाल आता काहीतरी कोशिश करू. आता मी तर मला वाटते हे दरवाजाच तोडायला पुरते. दरवाजाच तोडू म्हणजे आपल्याला अंदाजा मालही दिसन, आणि त्याच्यात जर असेल तर डायरी असू शकते, आणि ती बी लपलेली असू शकते.
100% नाही का? तेवढं आता काहीतरी करूच आपण. हो, आता हे त्याशिवाय पर्यायच नाही. फोनही लागत नाही, कोणाला संपर्कही साधता येत नाही. एक तर मेल्यापेक्षा मग आता कसं लढा लागेल आपल्याला नाही का? हो चल मग तोडणं सुरू करून देऊ. इलाज नाही आता रातच जाणार आहे आपली. हो चला. आता यायचे काही फोन नाही लागू राहिले. आता लक्ष लावून पाहिलं काय लग्न घे. हा काय फोन लागू राहिले का म्हणलं द्यायचे. नाही ना, फोन लागून नाही राहिला आणि इकडे तिकडे मी धुणून राहिले जायले. पण आता कसं इथून हल्लं तर तुम्हाला तिथून हल्लो नका. काय सर राजा किती घंटे झाले. 2-4 घंटे झाले ना. का इतका टाइम लागते द्यायले. हा ते तिकडून निघूनच नाही राहिले का अजून. नाही ना, अजून बाहेरच नाही आले तिकडून. हो तिकडून जाऊन पाहा लागेल त्या कोणत्या भीतीपासून घुसलेत तर. काय सर राजा काय कुठं गेले तर काय समजत नाही. आवाज येत नाही, फोनही लागत नाही. कवरेज क्षेत्राच्या बाहेर समोर राहिलं. हो ये लवकर. हो इकडे बरं. हो पाहू आता द्यायला. हो शोधाच लागते आता. पण माय का गेले का काय तर काही समजून नाही राहिलं. हाँ तो कोर्ट की कार्रवाई शुरू की जाए. तो जज साहब, मैं कहना चाहता हूँ कि हमारे जो मुवक्किल है खादोड़े साहब, इनको जान से मारने की कोशिश की गई. इसमें अब माठोड़े साहब, गाठोड़े और पाटोड़े ये इनके पार्टनर है, इसलिए इन्होंने इनकी जान लेने की कोशिश की. यही नहीं तो उनकी जो ड्राइवर है उनको दरी में ढकल दिया, लेकिन वो बच गया है. अभी वो हॉस्पिटल में है, आने वाला है. तो दूसरी बात यह है कि बैंक लूट प्रकरण, उसमें भी इन तीनों का हाथ है, जिनमें खादोड़े को नुकसान हो चुका है. हमारे मुवक्किल का बहुत ही नुकसान इन्होंने किया है, इसलिए इन तीनों को जल्द से जल्द और ज़्यादा से ज़्यादा कुछ ना कुछ शिक्षा दी जाए, यही मैं चाहता हूँ. लेकिन वकील साहब आप अपने जो भी कुछ एविडेंस है, जो सबूत है वो पेश करें. बस सर, वही हम कहना चाहते हैं कि हमारे खादोड़े सर के पास ऐसा वीडियो है जिनसे आपकी आंखें फट जाएंगी. इन्होंने दरी में ढकलने का जो प्रयास किया था ड्राइवर को, झाबरू को, तो वो आपको हम दिखाने चाहते हैं. तो आपकी परमिशन दीजिए. परमिशन ग्रँटेड. अरे काय बाबा का माणसं करायचे. कुठं होते तुम्ही. कुठं गायब झालते म्हणलं. का गायब केलं तर खादोडे बाबा. अरे काय बोलू आता रावडे साहेब तुम्हाला. आम्हाला माहिती आता काय होतं काय नाही. तर बिना पाण्याचे मारायचे पैसे आले आमच्यावर. मग ते पासवर्ड वापरले, अंदर घुसलो, त्यांना लेकानं तिकडून लावून घेतलं आणि तिकडून ते फोन गेला वाटते बहुतेक. पण काय तर कुठं गेला काय गेला, आता कोर्टात गेला का काय झालं काय सांगा. काय माहिती आता कोर्टात चालू आहे म्हणते. आता मी तर इथंच तुमच्यासाठी आता जेसीबी आणली होती. मी आणलं हे घर तोडायचं मोकळच करायचं. काऊन की तुम्ही अंदरच होते ना. हा फोन नाही लागे काही नाही. वा ते फोनची रेंज नव्हती अंडर गेल्यावर काय करा. हो शेवटी आम्हाला त्या जे तिजोरी आहे की तिथं पाण्याची कॅन होती म्हणून वाचलो आम्ही. हो नाही तर बा बिना पाण्याचे मरत होतो आम्ही. असं मग तिजोरीचा शोध लागला नाही. हो काय म्हणते बरं पोझिशन. हो आहे गे. हो लय माल आहे. हो पण सध्या कसं ते विषय बाजून ठेवला आम्ही. फक्त महत्त्वाची जी डायरी होती हो ते लवकरात लवकर कोर्टात घेऊन जाणं आहे आपल्याला. हो कारण की खाडोळे याच्याशिवाय अटकत नाही बरं. हो ते बहुतेक मला वाटते रातोरात आपल्या आल्याच गेला लेखाचा. तेच म्हणलं मला वाटते तसंच वाटून राहिलं मला. हो चला आता लवकर कोर्टात जाणं महत्वाचं आहे. तमाम सबूत और बयानात को मद्देनजर रखते हुए ये अदालत इस नतीजे पर पहुंची है कि मिस्टर माठोड़े, मिस्टर गाठोड़े, मिस्टर पाटोड़े इन्होंने झाबरूगोंडा इनको दरी में ढकलने का और बैंक में जो लूटमार की है उनमें दोषी पाए जाते हैं और उनको 2 साल की सजा दी जाती है. और मिस्टर खादोड़े इनका इससे कोई ताल्लुक नहीं, इसलिए उनको बाइज्जत बरी किया जाता है. रुकिए जज साहब, रुकिए जज साहब. ऑनर, मैं आपसे दरख्वास्त करता हूँ कि जो मिस्टर खाडोड़े है इनको आपने निर्दोष साबित किया है, लेकिन उनके बारे में जो कुछ भी सबूत है वो हमारे पास है. वो निर्दोष नहीं है. उन्होंने जो भी कुछ गुनाह किए हैं उसके सब काला चिट्टा इस डायरी में है तथा हमारे पास रिकॉर्डिंग भी है. इसलिए हम आपसे दरख्वास्त करते हैं, विनंती करते हैं कि प्लीज़ हमारा ये जो सबूत है आप पहचानिए. उससे आपको क्या नज़र आता है उसके बाद आप फैसला दीजिए. परमिशन ग्रांटेड. हाँ तो ठीक है, आपने जो सबूत लाए हैं वो अपने वकील के पास दीजिए. अभी प्राप्त हुए सबूत और वीडियोस तथा जो कुछ भी रिकॉर्डिंग और जो डायरी, उनके आधार पर जो सबूत और बयानात को मद्देनजर रखते हुए अदालत अब इस नतीजे पर पहुंचती है कि मिस्टर खादोड़े ये भी इन तीनों की तरह दोषी है. इनका भी हाथ बैंक लूटमार में तथा झाबरूगोंडा को ढकेलने में है और इसीलिए इन सभी को 2 साल की सजा मुकर्रर की जाती है. तो पुलिस डिपार्टमेंट से ये सूचना दी जाती है कि कल सवेरे इनको बिलाला की कस्टडी में भेज दिया जाए. याद रखूंगा भैया, याद रखूंगा. झाबरूगोंडा है तेरा नाम. बस फिट गया तू पूरा. तेरी बर्बादी अभी से शुरू होगी, समझा. 2 साल के लिए हमको तूने भेजा ना. तू भी रुक जरा सा. क्या रुक जरा.
बहुत विश्वास रखा था तेरे पर। हाँ, तूने विश्वासघात किया। ठीक है, इसका तो बदला लेंगे हम। हाँ, मेरा बेटा अभी तक कैसा अंदर नहीं गया। हाँ, वो है तेरे को दिखाने को। बाद में देखेंगे क्या है तेरा तो। और हम भी ज्यादा दिन तक नहीं रहेंगे, हम भी ऊपर जाएंगे, समझे क्या? ठीक है, चलो चलो चलो। जो करना है वो करो, समझे क्या? जाओ। चलो, क्या है, चलो। हो सर, चलो चलो, तुम्हारी राह देख रहे थे, चलो। मेरा कोई कसूर नहीं है, मैं कुछ नहीं बता रहा, मैं कुछ नहीं जानता, मुझे कुछ नहीं मालूम। तू तो क्या, तेरा मुर्दा सच उगलेगा एक ना एक दिन। चल अंदर हो जा, डाल दो इसको अंदर। चलो, तुम क्या खड़े हैं, भागो तुम, चलो कमान। इथं असंच असते का म्हणलं? हा, खाजोड साहेब, बेकार बात आहे. बुरी गोट अंदर गेल्यावर समजते आता काय तर. मस्त लट्टायला आता काय होते काय माहित. दिन काय चालूच आहे ना, एकाची रिमांड सुरूच आहे वाटते. ठीक है ना, समझा ना। तो बिलाला साहब से कहो कि 4 लोग नए वाले आए हुए हैं, अभी कोर्ट ने इनको सजा सुनाई है और यहाँ पे जमा करना है। ओके, ठीक है, मैं अभी बुला के लाता हूँ। ओके। चलो जाओ, जल्द से जल्द 2 एकड़ सोयाबीन सोंग के आओ। खेती है अपने जेल की, जल्दी से जल्दी, तब तक खाना नहीं मिलेगा। चलो जाओ। खड़े हो गए, चलो जाओ उधर सोयाबीन सोंग के गंजी लगाओ, जाओ जल्दी। बोलो क्या है? हेलो सर, 4 आरोपी लेके अपने पांडे सर आए हुए हैं। वो बोल रहे हैं उनको अंदर लेने का है। ठीक है, आने दो उनको, और पांडे साहब को कहो ऑफिस में आ जाओ करके, और वो जो मुजरिम है उधर भेज दो उनको। उनको जगह दिखा दो उनकी। ठीक है, रखो फोन। तो पांडे सर, मैं क्या बोल रहा था, बिलाला सर से मैं अभी फोन पर बात किया, तो आप जल्दी अंदर जाइए, ऑफिस में उनसे मिलना चाहते हो, और बाकी के जो है ये जो आरोपी है वो अंदर मेरे पीछे आ जाओ। अरे तुम्हाला काय आमंत्रण द्यावं लागते का जेवाचं? चला वांद्रे वा म्हणलं, चलो अंदर। अच्छा, भतीजा भाग गया नहीं क्या? ठीक है। सर तू यहाँ पे अब। 2 ये और का है 2? चला हे 2 नहीं का? बरं, ठीक है। तो जो कुछ नए लोग यहाँ पे आए हुए हैं, दाखिल हुए हैं, उनको सूचना है, सबके सब बाहर आ जाओ। आपके जो ड्रेस है वो आ चुके हैं, वो पहन के अंदर आ जाओ। चलो कमान, टेलर इनके गेट खोलो जल्दी, फास्ट। आता लय मारणार आहे आता, नाही का? कपडे घातले की बस झालं काम सुरू. आता 2 वर्षांनी काय माहिती आपण बाहेर येतो का अंदर जातो, काय सांगा आता, नाही का? चला. क्या फॉर्मेलिटी होती है, बताया इनको नए वाले को? चाचा? हाँ सर, सब बता दिया इनको, हाँ सब बता दिया। तो ठीक है, क्यों खड़े है वो? इंट्रोडक्शन क्यों नहीं दे रहे हो? हो, इंट्रोडक्शन. मी पीपी पाटोळे. पीपी पाटोळे नाही का? चल पुढचा. यस माठोळे. आता का पडते का म्हणा लागते का पुढचा? नेक्स्ट. टी गाठोळे. तू राहू दे शेवटचा. तू राहू दे म्हणला, ओळखीच आहे. MM खादोळे. बस झालं, आलं लक्षात आला होता माया. तर तुम्ही आता कसं 2 वर्षासाठी इथं आलेले आहे नाही का? बरं, ठीक आहे. तर आता सगळे इन्स्ट्रक्शन बाहेर लावलेले आहेत, आणि तुमच्या जुन्या सोबत्याला विचारून घ्या. हे बॅरक आहे तुमची, 5 जणांना एकत्रित राहायचं आहे, आणि जे काय कामं देण्यात येईल ते करायचे आहे. तुमचं सामान, ताटल्या, बकेट काय जे आहे ते इथं आलेलं आहे, समजलं? कटोरा घेऊन बिलकुल आपलं जेवायला यायचं, कामावर काम करायचं, जे काम सांगितलं ते करायचं, अगाऊचे कामं करायचे नाही, समजलं का? उद्यापासून तुम्ही आपल्या कामाला सुरू. ड्युटी उद्यापासून सुरू होणार आहे, त्यामुळे आज तुम्ही आराम करा, उद्यापासून तयार राहा. ओके? फायनल. चला येतो मी.